मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा मंत्री उपस्थित राहत नसेल, एक तर ते घाबरतात, काही इथून पळून जायचा प्रयत्न करतात, समोर जायला त्यांना भीती वाटत असेल म्हणून असा झालेला प्रकार असेल. त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने त्याच्यावर लक्ष घालणं गरजेचं होतं. आता प्रशासन त्याच्यावर लक्ष घालत नसेल तर हा प्रशासनाचा दोष आहे. त्यांनी शेवटी अधिकार त्यांच्याकडे आहे, त्यांनी अधिकारातून त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला पाहिजे. इथे कायदा सुव्यवस्था इथं असलेल्या लोकांच्या प्रशासनाची पकड पूर्ण ढिल्ली झालेली आहे. त्यामुळे सरकार हे नावाला फक्त काही लोक चालवतात असं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहे. हिवाळी अधिवेशनाचा सर्वात महत्वाचा मुद्दा गाजला म्हणजे मंत्र्यांची अनुपस्थिती हरवलेली आहे आणि यांचं उत्तर त्यांनी द्यावं अशा पद्धतीवर टीका देखील झाली आहे. आणि थेट सत्ताधारी पक्षातील आमदार म्हटले की त्यांच्यावरती आता बिबट्या सोडायची वेळ आली. काय दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राज्यातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातून ज्यावेळेला विधिमंडळ होतं एक आठवडा ठेवलेला आहे, त्यामध्ये सुद्धा मंत्री जर गांभीर्याने घेत नसेल, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा मंत्री उपस्थित राहत नसेल, एक तर ते घाबरतात, काही इथून पळून जायचा प्रयत्न करतात, समोर जायला त्यांना भीती वाटत असेल म्हणून असा झालेला प्रकार असेल. माझ्या माहितीप्रमाणे आणि प्रभारी मंत्री हा तात्पुरता काही कारणास्तव असतो, प्रभारी मंत्री कंटिन्यू जर नियुक्त करायचा प्रयत्न होत असेल, राज्यमंत्री तिथे येत नसेल तर मला वाटतं हा सरकारचा फेल्युअरपणा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक बॉम्ब टाकलेला आहे. 19 डिसेंबरला मोठा भूकंप होणार आहे आणि देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार आहे. या त्यांच्या भाकीताकडे माणूस जर बसला तर महाराष्ट्राला आनंद असेल, परंतु जर त्या गोष्टीवर आम्ही बोलत नाही, 19 तारखेला काय बॉम्ब फुटतो ते बघितल्यानंतर आम्ही सांगू. प्रकाश आंबेडकरांनी देखील एक भाकीत केले. त्यांनी म्हटलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान हे राज्याचे मुख्यमंत्री होते, म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पुन्हा होतील असा त्यांनी दावा केला किंवा त्यांनी असं भाकीत केलंय. नाही, त्यांनी काय भाकीत केलंय मला माहित नाही. मला वाटतं प्रत्यक्ष ज्यावेळेला कृतीत येईल त्यावेळेला ते बघू, महाराष्ट्र बघेल. आता जर त्या गोष्टी, आणि आम्ही काय ज्योतिषी नाही त्यामुळे आम्ही आज काय सांगू शकत. पुणे पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिका होऊ घातलेल्या आहे, येतील आता. त्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जाण्याच्या तयारीत आहे का, अशा चर्चा सध्या सुरू झाली. 20 तारखेला संबंधित असलेल्या पक्षाच्या बैठका घेणार आहे. पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला बैठका घेतोय. त्या बैठका झाल्यानंतर मग आम्ही ठरवणार आहोत काय करायचं. स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेला आहे, त्यांच्याही चर्चा करून आम्ही तिथे निर्णय घेऊ. अजित पवारांनी ज्यावेळेस पत्रकारांशी ते अनौपचारिक गप्पा मारत त्यामध्ये एक विषय समोर आला की जे मुंडवा प्रकरण आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांच जे होतं, म्हणजे त्यांनी खापर थोडक्यात अधिकाऱ्यांना फोडले पुण्यामधील. या म्हणजे या अनौपचारिक गोष्टींसंदर्भात अजितांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, त्यांनी असं का बोललं असं? नाही, त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने त्याच्यावर लक्ष घालणं गरजेचं होतं. आता प्रशासन त्याच्यावर लक्ष घालत नसेल तर हा प्रशासनाचा दोष आहे. त्यांनी शेवटी अधिकार त्यांच्याकडे आहे, त्यांनी अधिकारातून त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते जर असतील, त्यांना जर अधिकाऱ्यांनी जर दोष केला असेल तर त्याच्यावर ते सत्य लोकांच्या समोर घेऊन त्यांनी कारवाई करून टाकून. पण विरोधक म्हणून तुम्ही पण हे वारंवार सांगताय का अधिकारी वर्ग हा सत्ताधाऱ्यांना मदत करतोय, त्यांनी वेगळं असं काय सांगितलं? नाही, अधिकारी वर्ग हा सत्ताधाऱ्यांना मदतच करतोय. मग आम्ही ओरडतो काय सभागृहामध्ये? इथे कायदा सुव्यवस्था इथं असलेल्या लोकांच्या प्रशासनाची पकड पूर्ण ढिल्ली झालेली आहे. त्यामुळे सरकार हे नावाला फक्त काही लोक चालवतात असं चित्र आहे. कोण चालवत वाटतं तुम्हाला? सत्तेमधली लोक चालवत आहेत. एखादं स्पेसिफिक नाव? नाही, नाव काय सांग. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांचा वाढदिवस झाला परवा दिवशी. तुम्ही वाढदिवस शुभेच्छा देताना त्यांनी तुम्हाला काही मार्गदर्शन, काही आशीर्वादाचं फक्त प्रेरणा असते. पवार साहेबांचा 86 वर्षाचा 85 वर्षाचा जो संघर्ष आहे ती प्रेरणा घेऊन काम करायचा एवढाच आशीर्वाद असतो. धन्यवाद. हे होते शशिकांत शिंदे. त्यांनी म्हटलेलं आहे की सत्ताधारी पक्षातीलच काही लोक सरकार चालवत असल्याचा आरोप, थोडक्यात दावा देखील शशिकांत शिंदे यांनी केला आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, नागपूर.